इतिहासामध्ये असं काय घडलं की त्यामुळे आपल्या देवादिदेव महादेव यांना निळकंठेश्वर असं नाव देण्यात आले? मित्रांनो, देवादिदेव महादेव यांना कोणी दूध अर्पण करते, कोणी ताक अर्पण करते, तर कोणी दही अर्पण करते, कोणी बेलपत्र अर्पण करतात, तर कोण भांग अर्पण करतात, कोण धतुरा अर्पण करतो. प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी आहे. पण मित्रांनो, त्याला भांग, धतुरा आणि बेलपत्र हे मुख्य अर्पित केले जाते. तर ते कशामुळे केले जाते? तर असं सांगण्यात येते की ज्यावेळेस समुद्रमंथन होते, समुद्रमंथनामध्ये अमृतासाठी असुर आणि देवामध्ये युद्ध चालू होतं, त्यावेळेस त्यामधनं हलाहल नावाचं विष निघाले होते. त्या विषाला श्री आपले देवादिदेव महादेव यांनी आपल्या विषाला ग्रहण केले. ग्रहण करत असते वेळेस माता पार्वती यांनी त्या विषाला त्यांच्या कंठामध्येच दाबून ठेवले, म्हणून त्यांना निळकंठेश्वर असंही म्हणतात. तर जे विष होते ते अत्यंत घातक होते आणि जनकल्याणासाठी महादेवाने ते प्राशन केले. मित्रांनो, महादेवाने ते विष प्राशन केल्यानंतर त्याचा जो ताप आहे तो कमी करण्यासाठी देवांनी त्यांना धतुरा, बेलपत्र आणि भांग हे अर्पित केले. भांग जो आहे तो गळ्यामध्ये थंड ठेवण्याचं कार्य करतो आणि विषावरती परिणाम हे कमी करण्याचं कार्य करतो. म्हणून मित्रांनो, देवाने त्यांना भांग इत्यादी बेलपत्र याचे भगवान श्री देवादिदेव महादेव यांना अर्पित केले. म्हणून त्या दिवसापासून मित्रांनो, देवादिदेव महादेव यांना भांग, धतुरा आणि बेलपत्र हे अर्पित करण्याची प्रथा रूढ झाली मित्रांनो.